सो आजचा टॉपिक आहे थ्रेड्स इन जावा और थ्रेडिंग इन जावा. थ्रेडिंग काय असतं ऐकलंय कधी? थ्रेड बद्दल ऐकलंय? म्हणजे माहितीये व्हॉट इज थ्रेड इन जावा? कशात होतं तुम्हाला? सी प्लस प्लस आय थिंक जावा मध्येच होतं हे मोस्टली. काय आयडिया आहे थ्रेड बद्दल? ऐकले का कधी थ्रेडिंग काय असतं? अरे हो किंवा नाही म्हणा, एवढा विचार नाही करायचा. हॅलो. आवाज येतोय का माझा? हो सर. हा. ऐकलंय कधी थ्रेडिंग बद्दल की नाही ऐकलंय? दॅट्स ऑल. ऐकलंय पण आठवत नाही. हा. ठीक आहे ना. माहिती असतं तरी मी सांगितलंच असतं. ठीक आहे. सो ट्रेडिंग कॉन्सेप्ट बघायची. याला खूप इम्पॉर्टंट आहे प्रोग्रामिंग मध्ये. ठीक आहे. कारण एक वे हा आहे. आता बघा बेसिक आपलं बऱ्यापैकी झालंय. आता हे थ्रेडिंग, कलेक्शन्स, हे नेटवर्क हे सगळे ॲडव्हान्स पार्टमध्ये येतात. ॲडव्हान्स जावाचा पार्ट आहे हा पण एक. थ्रेडिंग म्हणजे आता याची नीड काय आहे बेसिकली आणि प्रोग्रामिंगमध्ये काय इम्प्लिमेंट केलं. एक जनरल वे असतो की तुम्ही जस्ट प्रोग्राम करत चालले आणि तो रन होतोय तिथपर्यंत ओके. आणि खूप वेळा ह्या प्रोग्रामिंग सगळ्या वर्क पण होतात. पण काही-काही ठिकाणी जिथे आपल्याला एकदम स्टँडर्डाइज कोड लागतो, ऑप्टिमाइज कोड लागतो, फास्ट रिस्पॉन्स लागतो. मग अशा वेळी आपल्याला थ्रेडिंगचा यूज करता येतो. ओके. म्हणजे थ्रेडिंग न वापरल्यामुळे काय प्रॉब्लेम येऊ शकतो ना, ते आपल्याला बघायचे आणि आपण थ्रेड वापर करून त्याचा कसा यूज करू शकतो, त्या गोष्टी बघायच्या. इथे सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपला पीसी आहे. ठीक आहे. हे बघा मी एका वेळी किती काम करतोय. इथे मी चार्जिंग लावलं तर चार्जिंगचं पण चालू राहील. इथे मी जर OBS स्टुडिओ तर बॅकग्राऊंडला रेकॉर्डिंग चालू आहे. मी इथे काही टाइप करतोय, हे पण टाइप चालू आहे. सायमल्टेनियसली व्हिडिओ शेअरिंग चालू आहे, नेट चालू आहे. तुम्हाला जर इथे लक्षात येत असेल, तर एकाच वेळी माझे 4-5 टास्क सायमल्टेनियसली चालू आहे. ओके. ही फक्त आणि फक्त थ्रेडिंग आणि रिसोर्स शेअरिंगमुळे पॉसिबल आहे. हे जर नसतं, तर मी जोपर्यंत टाइप करतोय, तोपर्यंत बाकीचे कामं अडून राहिले असते. ओके. मग असं तर होऊन चालणार नाही. कारण एकाच वेळी जर एक गोष्ट होत राहिली असेल, तर 10 गोष्ट पेंडिंगमध्ये राहू शकतात. मग थ्रेडिंग आपल्याला असे काही प्रोव्हिजन प्रोव्हाईड करतो, जेणेकरून आपल्याला मल्टिपल टास्क एकाच वेळी ॲट अ टाईम स्टार्ट करता येतं. ठीक आहे. आता काही प्रोग्राम्स आपण असं करणार आहे, म्हणजे असे काही कन्सेप्ट जनरेट करूया, जेणेकरून थ्रेड नसलं तर काय होतं आणि थ्रेड असलं तर काय होतं? जेणेकरून तुम्हाला याच्याबद्दल कळून जाईल. सो थ्रेड म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला जर डेफिनेशन सांगायची झालं, तर थ्रेड इज बेसिकली स्मॉल टास्क, स्मॉल युनिट ऑफ टास्क, स्मॉल युनिट ऑफ टास्क, TASK, which I which work individually. Individually. काय असेल स्पेलिंग? तो इंडिव्हिज्युअली वर्क होत असतो. इंडिव्हिज्युअल. थ्रेड इज अ स्मॉल युनिट ऑफ टास्क विच वर्क इंडिव्हिज्युअली. म्हणजे त्याला कोणावर डिपेंड राहायची गरज नाही. जसं ॲप्लिकेशन स्टार्ट झालं, सगळे थ्रेड आपापल्या खिशाने वर्क होतात आणि जसं त्याचं काम झालं, तर त्याचा संपून पण जातो आणि बाकीचे ज्यांना वेळ लागते ते एक्झिक्यूट होत राहतात. ठीक आहे. हे थ्रेड्स असतात. थ्रेड इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ टास्क विच वर्क इंडिव्हिज्युअली विदाउट इंटरप्टिंग द अदर टास्क आपण असं म्हणता येईल. ठीक आहे. तुम्ही इव्हन जेव्हा तुमचा टास्क मॅनेजर ओपन करता, तुम्हाला इथे कळून जाईल. हे दिसतंय प्रोसेसेस. सो हे सगळे थ्रेड्स आहेत. हे आपापले स्वतःहून वर्क होत आहे. कोणालाच काही डिस्टर्ब करत नाही. पण हे जोपर्यंत वर्क करतील, जोपर्यंत तुमचे रिसोर्स आहेत. तुमचे 8 GB रॅम आहे, तुमचं स्पेस आहे, SSD आहे, ते सगळ्या स्पेस बघा. सगळे टास्क ऑटोमॅटिकली वर्क होत आहे, एक दुसऱ्याला इंटरप्ट न करता. कारण त्याचं काम असते की इट्स वर्क इंडिव्हिज्युअली ते वर्क करतात. ठीक आहे. मग हे आपल्याला प्रोग्रामॅटिकली इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे.
इथे जर थ्रेड आपण नसतं वापरलं ना, तर काय झालं असतं, की जोपर्यंत Google Chrome चालू आहे तोपर्यंत याला वेट करावं लागलं असतं, मग याला वेट करावं लागलं असतं. असं मग वेटिंग पिरियड ना खूप चालला गेला असता. म्हणजे त्याचा परफॉर्मन्स चांगला नसता किंवा असे सिस्टम कोणी वापरलेच नसते. मग आपल्याला थ्रेड वापरायचं हेच कारण आहे, की आपले जर 4 फंक्शन आपण बनवले, तर 4चे 4 एकाच वेळी रन झाले पाहिजे आणि पॉसिबल आहे. ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ थ्रेड. तर तो कन्सेप्ट बघायचा आपल्याला थ्रेड. थ्रेड लक्षात येत आहे? थ्रेड म्हणजे एक छोटासा टास्क आहे. तो एकटा स्वतः इंडिव्हिज्युअली वर्क होत असतो. म्हणजे तुम्ही 4 थ्रेड जरी बनवले, तर 4ही एकत्र स्टार्ट होतील. ओके. याचा बेस्ट एक्झाम्पल म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही प्रॅक्टिकली आता आपण बघूनच. जस्ट कन्सिडर करा, की आपल्या जावामध्ये एक गोष्ट माहिती आपल्या एकदम प्रॅक्टिकली आपल्याला लक्षात आली आहे, की तो लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होतो. ही गोष्ट आपण प्रूव्ह पण केली आहे आणि भरपूर वेळा आपण ते करून पण बघितलं. इव्हन एक्सेप्शन हँडलिंगमध्ये पण त्या गोष्टी लक्षात आल्या, की जावा जो रन होतो तो लाईन बाय लाईन होतो जस्ट बिकॉज ऑफ इंटरप्रिटेड लँग्वेज. लाईन बाय लाईन एक्झिक्यूट होण्यामागची काय प्रॉब्लेम येतो बघा. आता आपण काही कन्सेप्ट असे बघणार आहे विथआऊट थ्रेडिंग. जस्ट कन्सिडर करा, की ना आपण 3 फंक्शन लिहितोय. ठीक आहे. फंक्शन 1 मी लिहिला इथे. साइज वाढून घ्यायची. मी इथे ना फंक्शन 1 लिहितो. FUN1 असं नाव देतो फंक्शन 1. फंक्शन 1 आहे आणि मी इथे लिहिला फंक्शन 2 FUN फंक्शन 2 आणि खाली देतो फंक्शन 3. हे आपले नॉर्मल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. जस्ट कन्सिडर करा, की फंक्शन 1 एक्झिक्यूट व्हायला आपल्याला ना 10 मिनिटं लागतात. इट्स टूक 10 मिनिट्स टू एक्झिक्यूट फंक्शन 1. लागू शकतात. त्याच्यामध्ये भरपूर कॅल्क्युलेशन्स आहे किंवा समथिंग आहे. ते 10 मिनिटं. सेकंड फंक्शनला सपोज आपण असं कन्सिडर करू, की याला 5 मिनिटं लागतात. आणि थर्ड फंक्शन खूप छोटं आहे. त्याला फक्त 10 सेकंड लागतं. ठीक आहे. असं हा एक पार्ट आहे. आणि आपण कॉल करताना फंक्शन 1 आधी कॉल केला, फंक्शन 2 केला, मग फंक्शन 3 केला. याच्यामध्ये प्रोग्रामॅटिकली तुमचा काहीच प्रॉब्लेम नाही. सिंटॅक्स बरोबर आहे, रन होईल, आउटपुट येईल, सगळं येईल. पण सीन असा होऊन जाईल ना, ज्या फंक्शनला तुम्हाला फक्त 10 सेकंद लागतात एक्झिक्यूट व्हायला, त्या प्रोग्रामला तुम्हाला 15 मिनिटाचं वेटिंग पिरियड राहील. ठीक आहे. हा 15 मिनिटं वेट करेल. कारण जोपर्यंत हे एक्झिक्यूट होत नाही, आधी हा 10 मिनिटाचा एक्झिक्यूट होईल. मग हा एक्झिक्यूट होईल. त्याच्या नंतर याचा नंबर येणार. मग हा प्रॉब्लेम डिटेक्ट केला प्रोग्रामचा सिंटॅक्स जे पण आहे जेम्स गॉस्लिंग वगैरे. त्यांनी ही कन्सेप्ट काढली थ्रेडिंग. ते जे म्हटले, की असं होत असेल, तर आपण एक काम करू. सगळ्याच्या सगळ्या जे प्रोग्राम्स आहे ना, एकाच वेळी एक्झिक्यूट करून टाकू. म्हणजे काय होईल तीनही प्रोग्राम्स एकाच वेळी स्टार्ट होऊन जातील. ठीक आहे. मग एकाच वेळी स्टार्ट झाल्याने काय होऊन जाईल? टाइमर स्टार्ट होऊन जाईल 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. जसे 10 सेकंड तुमचे झाले, तर हा पहिला पार्ट तुमचा एक्झिक्यूट होऊन जाईल. काम संपलं. 5 मिनिटानंतर याचं काम झालं. पुढच्याला लागू दे ना वेळ. हे दोघं तरी फ्री होऊन जातील ना. सिंपल. ओके. मग हे लाइक जे म्हणतात, की डिले होण्याचं काम जे आहे किंवा अनवॉन्टेड वेटिंग पिरियड जो आहे, जर त्या गोष्टी ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला थ्रेडिंगची गरज असते. थ्रेडिंग हा असा कन्सेप्ट आहे, की लाइक एकाच वेळी ते सगळेच्या सगळे फंक्शन एक्झिक्युशनला स्टार्ट करून देतो. ठीक आहे. मग ज्याला जसा-जसा वेळ लागेल तसा-तसा तो एक्झिक्यूट होत राहील आणि ज्याचं काम संपलं तो एक्झिट पण होऊन जाईल. ठीक आहे. तर हे कन्सेप्ट आपल्याला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करून बघायचे आहेत. हे इज बेसिकली स्मॉल युनिट ऑफ टास्क व्हिच वर्क इंडिव्हिज्युअली आणि प्रॉब्लेम काय थ्रेडिंग नसल्यामुळे असा प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके. अननेसेसरी वेट करावं लागू शकतं, जर हे नाही केलं तर. विथ द हेल्प ऑफ थ्रेड्स आपल्याला ते अचीव्ह करता येतं. ओके. थ्रेड इम्प्लिमेंट करण्याची 2 वे आहे Androidमध्ये. फर्स्ट आहे बाय एक्सटेंड करायचं EXTENDS एक्सटेंडिंग थ्रेड क्लास. THREAD थ्रेड नावाचा क्लास आहे. ओके.
एक तर आपण एक्सटेंड करू शकतो थ्रेड क्लास और आपण एक इम्प्लिमेंट करू शकतो. IMPLEMENTS इम्प्लिमेंट रनेबल रनेबल PL by extending thread class or by implementing runnable interface. Okay, there are two ways to achieve threads in Java by extending thread class or by implementing runnable interface. एक तर थ्रेड क्लासला एक्सटेंड करा किंवा तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता रनेबल. सगळ्यात कॉमनली यूज इज एक्सटेंडिंग थ्रेड आहे. आपण दोन्ही वेने बघणार आहे. पण आज आपल्याला फक्त थ्रेड बद्दल जाणून घ्यायचं आहे. देन आपण याच्याबद्दल प्रोग्राम. ठीक आहे. लक्षात येत आहे? तर थ्रेड म्हणजे काय असे टास्क आहेत जे इंडिव्हिज्युअली वर्क होत असतात. मग आपल्याला असा जो प्रॉब्लेम येतो तो ओव्हरकम करायचा विथ द हेल्प ऑफ थ्रेड क्लास. सगळ्यात अगोदर तर आपण हा प्रॉब्लेम जनरेट करून बघू. मग त्याला थ्रेडिंगने हळू-हळू कसं आपण सॉल्व्ह करू शकतो आणि ॲक्चुअल तो थ्रेड कसा अचीव्ह होतो, ते आपल्याला बघायचंय. ठीक आहे. तर सिंपलचा आपण एक क्लास घेऊ, त्याच्यामध्ये 3 फंक्शन घेऊ आणि प्रत्येकाला एक आणि बघू एक फॉर लूप वगैरे लावून अ, आपल्या प्रोजेक्टमध्ये जा. नाशिक फाइल्स मी न्यू पॅकेज बनवून घेतो. THREAD थ्रेड्स. ठीक आहे, इथे राइट क्लिक करणार आहे आणि मी क्लास बनवतो. थ्रेड प्रॉब्लेम THRD PRBLM1 थ्रेड प्रॉब्लेम 1 फाईल. हे बघा. सिंपल मैं काय करतो नॉर्मल आपल्या क्लास आणि ऑब्जेक्ट सारखं प्रोग्रामिंग करायचंय. ठीक आहे. जास्त कॉम्प्लिकेशन नाही करायचं. इथे क्लास बनवला ॲज TH1 नावाचं सिंपलचं. याच्यामध्ये ना एक मी मेथड लिहितो वाईड हाय नावाचं. ठीक आहे. वाईड हाय नावाचं लिहिला आणि याच्यामध्ये एक फॉर लूप लिहून टाकतो. फॉर इंटिजर I इज इक्वल टू 0 सेमीकोलन I लेस दॅन मी इथे 15 लिहितो. I प्लस प्लस. आपलं नॉर्मल प्रोग्रामिंग SYS मी इथे हाय प्रिंट करून टाकतो. याचा ठीक आहे. थ्रेड नावाचा एक क्लास आहे. त्याच्यामध्ये एक मेथड आहे. त्या मेथडमध्ये एक फॉर लूप आहे. फॉर लूपमध्ये आपण तो लूप फिरवला 15 वेळा. सिंपल फंक्शन ॲज युजुअल. अजून एक फंक्शन बनवतो. इथे मी मेथड लिहितो. हा झाला आता हॅलो लिहितो. HELLO हॅलो. हा हॅलो जो आहे तो 5 वेळा प्रिंट कर. हॅलो. काय झालं आपलं ब्रॅकेट्स मिसमॅच आहे का? बघून घेते. हाय फंक्शन लिहिला 15 वेळा एक्झिक्यूट होईल. हॅलो फंक्शन लिहिला 10 वेळा एक्झिक्यूट होईल. याच्या पलीकडे जाऊन मी अजून एक फंक्शन लिहितो आणि तो फंक्शन मात्र फक्त एकदाच एक्झिक्यूट होईल. ठीक आहे. जस्ट कॉपी दिस फंक्शन पेस्ट इट हिअर. मी त्याला टेस्ट नाव देतो. TEST टेस्ट. इथे पण नाव देणार मी TEST टेस्ट. सो बेसिकली आता बघायला गेलं तर आपल्याकडे 3 फंक्शन आहेत एका क्लासमध्ये. फर्स्ट आहे हॅलो, दुसरा आहे हाय, हाय, हॅलो आणि टेस्ट. ओके. आणि प्रोग्रामला जर बघता आपल्याला लक्षात येते की पहिला 15 वेळा एक्झिक्यूट होणार आहे, देन 5 वेळा, देन आपला हाय होणार आहे तो सिंपलचा 1 वेळा. हे जनरली 3 फंक्शन्स आहेत. मग ॲज युजुअल आपण फंक्शन कॉल करताना काय करतो? त्या फंक्शनला कॉल ऑब्जेक्ट बनवतो मेन क्लासमध्ये. TH is equal to new TH1 सिंपल. आता मी फंक्शन कॉल करतो TH डॉट मी आधी हाय कॉल करणार आहे. देन TH डॉट मी काय करणार आहे हॅलो. आणि त्यानंतर TH डॉट टेस्ट.
आता प्रोग्राम जर आपण रन केला तर आपल्याला असं ऑब्झर्व्ह होईल आता बेसिकली बघायला गेलं तर टेस्ट हा एकदाच एक्झिक्यूट होतो. मी फक्त एक अंडरस्टँडिंगसाठी दिलेलं आहे. कारण आता इथे डोळ्यांना दिसतंय याला मी एकदाच करतो. ठीक आहे. आता ते मध्ये काही पण असू शकतं ना रँडमली आपल्याला आयडियाच नाही की कोणाला किती वेळ लागणार आहे. आता इथे माहीत आहे मुद्दामून मी तसं केलंय म्हणून. ठीक आहे. आता मी जर रन केलं तर आउटपुटमध्ये बघा कसं येतं. सगळ्यात अगोदर जो आहे तो किती वेळा प्रिंट झाला? 15 वेळा. नंतर हॅलो झाला आणि टेस्ट किती वेळा झाला हे. पण याच्यात मेन बघण्यासारखी ही गोष्ट आहे, की टेस्ट हा एकदा प्रिंट होणार आहे, तरी त्याला एवढा वेळेस थांबावं लागलं 19 टर्म एक्झिक्यूट होईपर्यंत. ओके. मग हा प्रॉब्लेम आहे. आपल्याला असं नाही करायचं नासेच आहे पटकन आउटपुट आलं, कळालं पण नाही काय झालं. मग आपण एक काम करू शकतो, याला थोडंसं टायमर देऊ शकतो. म्हणजे हा प्रॉब्लेम आहे विथआऊट युजिंग थ्रेड जर आपण करत असेल तर. ठीक आहे? हे लक्षात घ्यायचं. याला आपण एक थ्रेडचा टायमर आहे, तो लावू शकतो. THREAD थ्रेड डॉट स्लीप नावाची एक मेथड आहे. त्याच्यात टाईम ड्युरेशन पास करू शकतो. ओके. याच्यात टाईम पास करताना मिलीसेकंद पास करायचा. 2000 मिलीसेकंद म्हणजे 2 सेकंद. हे बघा आता हा एक एरर देतोय. याला कारण आहे बघा. हा काय म्हणतोय सराउंड विथ ट्राय कॅच ब्लॉक म्हणजे हा थ्रेड फंक्शन तुम्हाला कंपल्सरी म्हणतोय, की ट्राय कॅच ब्लॉक इथे लिहा. तर सिस्टममध्ये कधी इंटरप्ट येईल काही सांगता येत नाही. म्हणून आपण याला ट्राय कॅच ब्लॉकमध्ये सराउंड करू शकतो. झालं? आपण एक्सेप्शन हँडलिंग पडलो जे ट्राय आणि हे दिस आणि एक सिस्टमचा वे तो सिस्टम प्रिंट करण्याचा, ऑब्जेक्ट प्रिंट करण्याचा. नाही केलं तरी चालेल. इथे काय इंटरप्ट आला तरी हा एक्झिक्यूट होतो. नाहीतर आपला एक्सेप्शन हँडल जो आहे, एक्सेप्शन क्लास सगळेच एरर हँडल करतो. म्हणजे आता आपण काय करतोय, त्याच गोष्टी सेम एक्झिक्यूट करतोय. फक्त 2-2 सेकंदाचा टाईम देतोय प्रत्येक थ्रेडला. ठीक आहे. हायला मी दिलाय, तर त्याच वेळेला मी इथे हॅलोला पण करणार आहे. हा डिले देतोय फक्त. याने प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार, पण आपल्याला लक्षात येईल, की वेटिंग पिरियड जो आहे तो कसा होतोय. हे बघा. हाय, हाय. अरे 2 सेकंद दिला आपण. ठीक आहे. किती वेळा प्रिंट होणार आहे तो? 15 वेळा. म्हणजे 33 सेकंद प्लस 10 सेकंद, 35 सेकंद वेट करावं लागेल आपल्याला फॉर गेटिंग आउटपुट ॲज अ टेस्ट. ठीक आहे. करून घेऊ आता काही प्रॉब्लेम हॅलो वेळा किती वेळा झाला होता? 5च वेळा. आता टेस्ट येईल. आलं? म्हणजे असा फायदा आहे. आपल्याला एवढं वेटिंग पिरियड करावं लागतं, की एवढं थांबावं लागतंय त्याच्यामुळे, की आउटपुट येण्यासाठी. मी याला 1 सेकंड पण करू शकतो. 1000 म्हणजे 1 सेकंद लक्षात घ्या. आणि इथे पण आपण 1000 सेकंड करू शकतो, जेणेकरून काय येईल तो पटकन आउटपुट येईल. हे बघ. हाय, 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 हाय. तरी याला 15 सेकंद वेट करावं लागतंय. पण थोडं फास्ट आहे. ठीक आहे. पण आपल्याला असं नकोच आहे. जे थ्रेडचा जो कन्सेप्ट आहे, तो थ्रेड कन्सेप्ट मेन इम्प्लिमेंट झाला पाहिजे आणि तो इम्प्लिमेंट करताना तो सांगतो, की तुम्हाला सगळ्या गोष्टी एकत्र स्टार्ट करता येतात. मग ते आपण कसं अचीव्ह करणार आहे, ते आपण बघायचं. ओके. तो काय वे होता? बाय एक्सटेंडिंग थ्रेड क्लास करायचा आपल्याला. ठीक आहे. थ्रेड इम्प्लिमेंटेशन करायचं आहे आणि पहिला वे काय होता बाय एक्सटेंडिंग थ्रेड क्लास. आता थ्रेड क्लास करताना लक्षात घ्यायचं, आपल्याला प्रत्येक क्लासचा एक वेगळा थ्रेड बनवावा लागेल. म्हणजे मी इथे क्लास TH1 लिहितो. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या थ्रेड करताना. जिथे तुम्हाला थ्रेड इम्प्लिमेंट करायचं त्या क्लासला तुम्हाला एक्सटेंड करावं लागेल थ्रेडने. हा थ्रेड जो वापरणार आपण तो.
हा पार्ट. आणि त्याच्यामध्ये एक मेथड असते आणि ती रन नावाची मेथड असते. ज्या क्लासला एक्सटेंड तुम्ही थ्रेड केलाय त्याला त्याच्यामध्ये रन नावाचाच मेथड लिहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. हा बघा त्याला कसं करता येईल ते बघतो. आता मी ना दुसरा प्रोग्राम घेतो त्याच्यामध्ये आपण इम्प्लिमेंट करू. क्लास घेतला न्यू THRD एक्झाम्पल इथे आलो. सिमिलर आता वेगवेगळे क्लास घ्यायचे मला. क्लास आपण त्याचं नाव देतो मी TH1 THRD1 हा पार्ट आहे. इथे मी एक्सटेंड करणार लक्षात घ्या. EXTENDS एक्सटेंड आपण इनहेरिटन्स स्टडीज केल्याचे इथे काय करेल मी थ्रेड. ओके. एक्सटेंड थ्रेड केल्या आणि याच्यामध्ये आपल्याला मेथड लिहिताना त्या मेथडचं नाव तुम्हाला रनच द्यायचं आहे. वाईड रन. ठीक आहे. हा पार्ट. तर मी याच्यामध्ये काय करतो तेच ते फॉर लूप वगैरे जे लिहिले होते आपण तेच फॉर लूप वगैरे आपण इथे लिहून टाकणार. ठीक आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल. याला काय एरर आहे? ओके ठीक आहे. पब्लिक कर म्हणतोय. पब्लिक करून टाकू. PUB LIC पब्लिक फाईल रन नावाची मेथड. याच्यामध्ये तेच गोष्ट लिहा जी इथे आपण लिहिली होती. पहिलं मी हा लिहिला होता. इथे बघा मी नॉर्मल मेथड नाही लिहिल्या. नॉर्मल मेथड जर लिहिल्या तुम्ही तर ते आपल्या रेग्युलर क्लास आणि फंक्शन सारखं वर्क होईल. इथे मी रन लिहितो आहे लक्षात घ्या. क्लास थ्रेड एक्सटेंड केला त्याला रन नावाचं मेथड मी लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता मी मल्टिपल रन मेथड जे आहे ते एकाच क्लासमध्ये नाही लिहू शकत. तर मला काय करावं लागेल अजून एक क्लास बनवावा लागेल. क्लास 1 त्याच वेळेने मी इथे जाणार आहे. इथे क्लास 2 म्हणजे थ्रेड 2 नावाचं मेथड बनवतो. इथे मी मेसेज प्रिंट करतो 5च वेळा पण इथे हॅलो प्रिंट करतो. ठीक आहे. HELLO. इन सिमिलर मॅनर मी थर्ड क्लास लिहितोय लक्षात घ्यायचं. TH3 आपल्याला मेसेज काय द्यायचा होता टेस्ट TEST टेस्ट आणि तो एकदाच प्रिंट करायचा. ठीक आहे. 3 वेगळे क्लास बनवले. प्रत्येक क्लासमध्ये रन नावाचा मेथड आहे आणि प्रत्येकाला डिले आपण दिलेला आहे. ओके. आता याला एक्झिक्यूट कसं करणार आपण? अरे सिंपल घेतलं होतं का आपण? ठीक आहे. याला आपल्याला काय करावं लागेल? मेन क्लास बनावं लागेल. लिहून टाका काय प्रॉब्लेम आहे. पब्लिक PUBLIC पब्लिक स्टॅटिक वाईड VOID मेन S कॅपिटल STRING स्ट्रिंग हे आर्ग्युमेंट ठीक आहे. त्याला मेन क्लासमध्ये मला काय करावं प्रत्येक क्लासचा ऑब्जेक्ट इथे क्रिएट करावा लागणार आपल्याला. ऑब्जेक्ट. ठीक आहे. एक ब्रॅकेट वगैरे मिसिंग आहे का? क्लास बॉडी इथून 1 2 3 ब्रॅकेट्स मिसिंग आहेत बघून घ्यावं लागेल. ब्रॅकेट्स काय काय मिसिंग आहे आपले एकदा बघून घ्या. 1 2 1 2 ओपनिंग वरतून काहीतरी कमी जास्त झालं असेल. ठीक आहे. बघून घेऊ. पहिला क्लास इथे 1 2 थ्रेड्स हा इथे ठीक आहे. पहिला क्लास झाला संपला इथे. सेकंड क्लास थ्रेड 2 1 2 3 4 पहिला क्लोज सेकंड क्लोज याचा 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 ठीक आहे. हा पण बरोबर आहे. इथे संपला. क्लास थर्ड तिसरा थ्रेड बनवला आपण इथे एक्सटेंड क्लास केला वाईड रन इथे हा थ्रेड्स
हा क्लास, हा मेन मेथड, हा मेन मेथड. ठीक आहे. या मेन मध्ये अजून एक मेन क्लास आहे ना, हा पहिला. या क्लासचा एंड नाही केला, केला इथे क्लास 1. क्लास इथून इथे संपला, याचं काम झालंय. दुसरा क्लास इथे, तिसरा क्लास इथे. याला काय प्रॉब्लेम? पब्लिक क्लास थ्रेड एक्झाम्पल, पब्लिक स्टॅटिक वायड स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स आणि हे इन्सर्ट क्लास पब्लिक गेला नाही. ठीक आहे, ते मेन क्लास घ्यायला पाहिजे, ते कुठला तरी ब्रॅकेट मिसिंग आहे, याला आपण ओढून टाकू, परत बघूया. हा, ठीक आहे. टी एच आर डी थ्रेड एक्झाम्पल एक्झाम मेन क्लास घेऊन टाकला. आता मेन क्लास झाला, वरती क्लास बनवू आपण सिंपल. क्लास वन इथे आलो. या क्लासला पूर्ण क्लोज करून टाकू, बरोबर. ते मगाशी क्लोज नव्हतं झालं आपल्याला. इथे आपण बनवूया टी एच आर डी थ्रेड 1 ई एक्स टी ई एन डी एस एक्सटेंड टी एच आर ई ए डी थ्रेड, टी एच आर ई ए डी थ्रेड्स एक्सटेंड थ्रेड. ठीक आहे. आणि ते मेथडचं नाव ठेवणार आपण आर यू एन रन. पब्लिकला फक्त पी यू बी एल आय सी पब्लिक फाईल रन. ओके. हा पूर्ण क्लास कॉपी करू, खाली जाऊया. एखादा ब्रॅकेट मिसिंग होता आपला, पहिलाच ब्रॅकेट, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम आला. ठीक आहे. सेकंड क्लास पुढेच प्रॉब्लेम नाही, फक्त याला आपण थ्रेड 2 करणार आहे आणि इथे 5 करणार आहे आणि इथे लिहिणार आहे आपण हॅलो, एच ई डबल ओ डबल हॅलो. ओके. अजून पुढेच प्रॉब्लेम नाही. इथे जाऊन आपण बनवणार आहे थर्ड क्लासचं लिहिणार आहे 3 आणि इथे लिहिणार आहे 1, इथे लिहिणार आहे टेस्ट, टी टेस्ट. तिघही क्लास ओके, नो प्रॉब्लेम. सो आता आपण या तिघांचेही ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे. ऍज युजल क्लासचे मेथड स्टार्ट करायचे असेल तर आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागतो. th1 t1 इज इक्वल टू न्यू थ्रेड 1 याचा ऑब्जेक्ट बनवला. त्याच वेळेने आपण थ्रेड 2 चा ऑब्जेक्ट बनवला, थ्रेड 3 चा ऑब्जेक्ट बनवला. इट्स 2, इट्स 3, इथे पण 3, इथे 2, इथे पण 2, इथे पण 3. ओके. आता इथे बघा तुम्ही, याला असं आपण असं नाही करू शकत T1 डॉट रन म्हणून. करता येते का? नाही होणार, पण तो T1 डॉट रन. एक मिनिट हे करून बघूया, मला एक थोडासा क्युरिओसिटी याच्यामध्ये आहे. असं तर नाही झालं पाहिजे, पण ठीक आहे. होत असेल तर चांगली गोष्ट आहे, किंवा जर नवीन फीचर आला असेल तो येऊ शकतो. तर मी हे रन मेथड कॉल करते, पण ऍक्च्युली थ्रेडला ना स्टार्ट करायचं असतं, असं ते रन करायचं नसतं. बट काय आउटपुट आहे ते मला बघू द्या. हाय 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 हाय, म्हणजे तो लाईक आपण रन जर केलं, तर जो रेग्युलर वेने येत होता त्याच वेने होईल, म्हणजे तो ऍक्च्युअल थ्रेड नाही क्रिएट होते. तुम्ही याला कॉल केलं तर ऍज अ फंक्शन सारखं वर्क होईल, पण ते नाही करायचं आपल्याला. आपल्याला त्याला स्टार्ट करायचं. आता मी काय करतो, 3 क्लास बनवले, तिघां क्लासमध्ये वेगवेगळे मेथड लिहिले, प्रत्येक क्लासने एक्सटेंड केलेला आहे थ्रेड. आणि इथे जाऊन मी T1 डॉट स्टार्ट म्हणतो, START स्टार्ट. ठीक आहे. त्याच वेळेने T1 स्टार्ट केला, त्याच वेळेने मी स्टार्ट करेल T2, त्याच वेळेने T3.
T1 dot start, T2 dot start and T3 dot start. तिन्ही थ्रेड स्टार्ट केले. आता आउटपुट ऑब्झर्व्ह करा. जसं थ्रेड म्हणतोय, की तुम्हाला एकाच वेळी त्या सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट करण्याचा एन्व्हायर्नमेंट तो प्रोव्हाईड करतो. तो आहे तुमचा थ्रेड. आपल्याकडे आता 3 फंक्शन्स आहेत आणि तिन्ही फंक्शन आता एकाच वेळी एक्झिक्यूट होतील. फर्स्ट स्ट्रोकमध्ये आउटपुट आला पाहिजे आपल्याला हाय, हॅलो आणि टेस्ट. हे बघा. आलं? हाय, हॅलो आणि टेस्ट. टेस्टचं काम झालं, संपलं. मग उरले हाय, हॅलो, हॅलो, हाय, हाय, हॅलो. हॅलोचं पण काम संपलं. मग जो बाकी आहे तो प्रिंट होत राहील. की हेच तुम्हाला थ्रेडिंग म्हणतो. ज्याला कमी वेळ लागणार आहे त्याला वेट करण्यात वेळ नका घालू. सगळे एकत्र स्टार्ट करून घ्या. ज्याला जेवढा वेळ लागेल तेवढा तो घेईल आणि जे संपले ते संपून जातील. हे तुमचं मेन थ्रेडिंगचं एम आहे. टू एक्झिक्यूट ऑल द टास्क सायमल्टेनियसली ऑर द स्मॉल युनिट ऑफ टास्क व्हिच वर्क इंडिव्हिज्युअली. ओके. तुम्ही अशा वेळी काय करू शकतात, त्याला एक्झिक्यूट करू शकतात आणि एक्झिक्यूट झाल्यानंतर तो यावेळी एक्झिक्यूट होईल. जो थ्रेडचा ऍक्च्युअल प्रॉब्लेम होता, की असा होतो, वेटिंग पिरियड असतो. तर तुम्ही विथ द हेल्प ऑफ थ्रेड त्याला एलिमिनेट करू शकता किंवा ते अचीव्ह करू शकतात टार्गेट जे आपल्याला पाहिजे होतं ते. ठीक आहे? हा आहे पार्ट थ्रेडिंगचा. याच्यामध्ये अजून एक पॉइंट सांगतो आणि बाकीचं आपण मंडेलाच बघणार आहे. हे बघा आता एक तर चांगली गोष्ट झाली याच्यामध्ये, की आपल्याला वेटिंग पिरियड खूप कमी होऊन गेला. ओके. ज्या गोष्टी पाहिजे त्या आपण काय करू शकतो? सायमल्टेनियसली एक्झिक्यूट करू शकतो. म्हणजे कोणालाच काहीच वेटिंग करायची गरज नाही. सगळ्यांनी आपापले मेथड स्टार्ट करून दिले. ज्याला जेवढा वेळ लागत होता तेवढा त्यांनी वेळ घेऊन टाकला आणि ज्यांना डिले लागणार होता ते सायमल्टेनियसली एक्झिक्यूट होऊन गेले. ओके. पण कधी-कधी लाइक आपल्याला असं असतं, की या तिघा मेथडमध्ये ना काही मेथड्स ना खूप हाय प्रायोरिटीचे असतात. ठीक आहे. ते असं वाटतं, की आपल्याला याचं एक्झिक्युशन आधी झालं पाहिजे. हे एकदा संपलं एक्झिक्यूट होऊन, मग बाकीचे एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. जसं आपण म्हणतो बघा, आता एखादा आपण शिर्डीला वगैरे किंवा पुढे गेलो किंवा कुठल्याही देवस्थानला गेलो, तर व्ही-आय-पी दर्शन एक पार्ट असतो माहिती आता एवढे हजारो लोकं दर्शनला लागले, पण एखादा मंत्री वगैरे असेल, आमदार, खासदार असेल, तर तो एवढा 3-4 तास लाईनीत उभा राहत नाही. त्याच्यासाठी व्ही-आय-पी दर्शन. म्हणजे तो आधी एक्झिक्यूट झाला पाहिजे, मग बाकीचे सायमल्टेनियसली एक्झिक्यूट झालं पाहिजे. ठीक आहे. या कन्सेप्टला थ्रेड प्रायोरिटीज म्हणतात. थ्रेड प्रायोरिटी. हे आपण ठरवलेलं आहे, की कुठल्या गोष्ट आधी एक्झिक्यूट झाला पाहिजे आणि बाकीचे याला म्हणतात. याला आपल्याला एक थ्रेड प्रायोरिटी कन्सेप्ट ती इम्प्लिमेंट करता येते. सिंपलसा मेथड आहे त्याच्यामध्ये. जर आपल्याला असं वाटत असेल, की हॅलो हा व्ही-आय-पी आहे. आधी सगळे हॅलो एक्झिक्यूट झाले पाहिजे. मग बाकीचे एक्झिक्युशनला स्टार्ट झाला पाहिजे. मग त्यावेळी फक्त सिम्पली एक छोटासा चेंज आपल्याला करावा लागतो. एक जॉइन नावाची मेथड आहे. आपल्याला वाटतंय की कुठली गोष्ट आधी एक्झिक्यूट व्हावं. त्याला आधी तुम्ही स्टार्ट करून द्यायचंय. म्हणजे T2 जर आपल्याला वाटतंय की T2 हा आधी एक्झिक्यूट झाला पाहिजे. मग मी याला स्टार्ट केली. ओके. हे बघा आता मी ना थोडा सिक्वेन्स शफल करतो. आता रन करतो मी आउटपुट. सेम आउटपुट येईल ना आतापर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही. हाय, हॅलो, टेस्टच येईल. हे बघा हॅलो, टेस्ट, हाय, हाय, हॅलो, टेस्ट, हाय, हॅलो, टेस्ट. याच्यामध्ये काही फरक नाही पडणार. तिघे सायमल्टेनियसली होत आहे. पण जर आपल्याला असं वाटतंय की आधी T2 पूर्ण एक्झिक्यूट झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर बाकीचे मेथड एक्झिक्यूट झाला पाहिजे. त्यावेळी आपल्याला काय करायचं माहितीये? जो पहिला ऑब्जेक्ट आहे, त्याला आधी पूर्ण एक्झिक्यूट करून टाका. त्याच्यानंतर एक सिंपलसा ट्राय कॅच ब्लॉक लिहू शकतात किंवा तुम्ही इथे सिम्पली करू शकता T2 डॉट जॉइन. JOIN. ओके. याला कंपल्सरी ट्राय कॅच बोलले त्याच्यामुळे याला ट्राय कॅच करून टाका. काही प्रॉब्लेम नाही. ट्राय कॅच. सिंपलच आहे. हे बघा. याचा अर्थ असा आहे, की T2 पूर्णपणे एक्झिक्यूट होऊन जाऊ द्या आणि तो एक्झिक्यूट झाल्यानंतर T2 ला बाकी जे जेवढे थ्रेड आहेत, त्यांनी त्याचं स्वतःचं एक्झिक्युशन स्टार्ट करावं.
म्हणजे आता आपण रन जर केलं, तर हॅलो जेवढे आहेत ते सगळे आधी वर्क होतील. मग बाकीचे त्याला जॉइन होतील. हे बघा, हॅलो आधी होऊन जाईल. 5 आहे, 5 वेळा एक्झिक्यूट होऊन जाईल. मग हाय टेस्ट. टेस्टचं पण काम संपलं, मग हाय एक्झिक्यूट होत राहील. ओके. याला थ्रेड प्रायोरिटीज म्हणतात किंवा थ्रेडच्या मेथड्समध्ये आपल्याला एक जॉइन नावाची मेथड आहे. ती इथे मेथड्स आहेत त्याची. ठीक आहे. लक्षात येतंय थ्रेडिंग काय आहे? सो थ्रेड इज बेसिकली अ स्मॉल युनिट ऑफ टास्क विच वर्क इंडिव्हिज्युअली. ओके. आणि प्रॉब्लेम काय होतो विदाउट थ्रेडिंगचा? खूप साऱ्या वेटिंग पिरियडमध्ये जाऊ शकतात मेसेज अननेसेसरी. 2 सेकंदाचं फंक्शन एक्झिक्यूट होण्यासाठी तुम्हाला 10 सेकंद किंवा 10 मिनिटं पण वेट करावं लागू शकतात. ओके. ते ओव्हरकम करण्यासाठी तुम्ही काय करतात? थ्रेड इम्प्लिमेंट करतात. थ्रेड इम्प्लिमेंट कसं करतो आपण? ह्या वेळेने करता येतं. ठीक आहे. काय-काय केलं आपण? क्लास मल्टिपल फंक्शन क्रिएट केले. नॉर्मल क्लास एंड ऑब्जेक्ट सारखं केलं तर काय होतं, त्याला काही कळतच नाही. तर जे गोष्ट आधी एक्झिक्यूट केली ती आधी एक्झिक्यूट होऊन जाते आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट होणार. ठीक आहे. 2 वेने अचीव्ह करता येत थ्रेड बाय एक्सटेंडिंग थ्रेड क्लास और इम्प्लिमेंटिंग रनेबल इंटरफेस. आज आपण फक्त एक्सटेंडिंग थ्रेड क्लास बघितलं. अ, नंतर आपण रनेबल इंटरफेस पण बघणार आहे आणि याच्यामध्ये अजून भरपूर मेथड्स आहेत. फक्त तेवढंच नाही. तो पण पार्ट बघितला. आणि पहिला प्रॉब्लेम काय लक्षात आला आपल्याला, की जर असं नॉर्मल एक्झिक्यूट जर केलं, जो आधी कॉल झालाय तो आधी एक्झिक्यूट होतो आणि त्याच्यानुसार प्रत्येकाला वेट करावं लागतं. आता हे काही एक वेळ एक्झिक्यूट होण्यासाठी याला सगळं वेट करावं लागलं होतं. आपण टाईम देऊन पण बघितलं, तर अजून जास्त वेळ लागतो. मग आपला जो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला बाय एक्सटेंडिंग थ्रेड क्लास. थ्रेड क्लास एक्सटेंड करताना 2-3 वेळी लक्षात ठेवायचे. त्या क्लासला एक्सटेंड करायचे आणि त्याच्यामध्ये रन नावाचं मेथड लिहायचे. आणि इथे एक लक्षात राहू द्या, एका क्लासमध्ये एकच थ्रेड क्रिएट करता येतं आपल्याला, म्हणजे तो रन नावाचा मेथड. तुम्हाला वाटेल मग एवढं काय फायदा? जर खूप साऱ्या गोष्टी असतील, तर तुम्हाला जेवढ्या गोष्टी लिहायच्या आहेत, त्या सगळ्या तुम्ही रन मेथडमध्ये टाकून द्या. इथे टेस्टिंग म्हणून मी फॉर लूप घेतलाय, पण इथे तुमचा जो लॉजिक असेल तो लॉजिक ते आधी एक्झिक्यूट होऊन जातील. ठीक आहे? सो हा पार्ट आहे. मग यावेळेला तुम्हाला जेवढे थ्रेड क्रिएट करायचे तेवढे थ्रेड क्रिएट करू शकतात. आणि थ्रेडला रन कॉल करायचं नाही ऑब्जेक्ट क्रिएट करून. ऑब्जेक्ट क्रिएट करून कॉल केलं तर तो मेथड सारखा वर्क येतो. तुम्हाला थ्रेडला स्टार्ट करायचंय ऑब्जेक्ट क्रिएट करून. ठीक आहे. तो पार्ट सगळे थ्रेड सायमल्टेनियसली स्टार्ट होतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर वाटतंय की काही प्रायोरिटी बेस करायचंय की आधी एखादा थ्रेड एक्झिक्यूट पूर्णपणे झाला पाहिजे. मग त्यावेळी त्याला स्टार्ट करा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला जॉइन करू शकता बाकीचे थ्रेड. ओके. सो हा आहे थ्रेडिंग कॉन्सेप्ट. ठीक आहे. ओके. चलो.